सर्वम माया या मल्याळम चित्रपटातील हे दृश्य पहा. असली नाम क्या है? डेलिलू means delusion, means Maya. Maya Matthew. हा चित्रपट आपल्याला एक मूलभूत गोष्ट शिकवतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्या भूतकाळातील जखमा भरून काढत नाही तोपर्यंत तुम्ही भविष्याकडे वाटचाल करू शकत नाही. हा चित्रपट इल्युजन म्हणजेच आभास, परसेप्शन म्हणजेच दृष्टिकोन आणि कॉम्प्लेक्स इमोशन म्हणजेच गुंतागुंतीच्या भावना यांच्या भोवती फिरत राहतो. पण प्रश्न हा निर्माण होतो की हा आभास निर्माण होतो तरी का? तर जेव्हा मानवी मन ताण, अपयश, भीती किंवा अपूर्ण इच्छांनी घेरलेले असते तेव्हा ते वास्तव्यापासून तात्पुरती सुटका शोधत असते, म्हणजेच पळ काढत असते. यातूनच दिवा स्वप्नांचा जन्म होतो. दिवा स्वप्न पाहण्यामागे निव्वळ विचार नसून एक जैविक प्रक्रिया असते. कल्पनेत रमताना मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रिवॉर्ड केमिकल तयार होते. यामुळे आनंद, उत्साह आणि तात्पुरती प्रेरणा मिळते. मेंदूला या आनंदाची चटक लागते. यामुळे माणूस पुन्हा पुन्हा त्याच काल्पनिक जगामध्ये रमू लागतो. कल्पना शक्ती ही दुधारी तलवारी सारखी असते. तिचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसून येतात. यामुळे मानवाची सृजनशीलता वाढते, मोठी ध्येय ठेवण्याची हिंमत मिळते आणि नकारात्मक मध्ये जर माणूस कृतीपेक्षा कल्पनेतच जास्त रमला तर त्याला त्या खोट्या समाधानाची सवय लागते. हे वास्तव्यापासून पळ काढण्याचे साधन बनते आणि विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की कल्पना दिशा देते पण यश मिळते ते शिस्तबद्ध कृतीमुळे. केवळ आभासी जगात अधिकारी होऊन समाधान मानू नका, तर अभ्यासाच्या कष्टातून प्रत्यक्ष अधिकारी बना. कृतीशिवाय केलेली कल्पना केवळ आभास ठरते. संतुलन हे महत्वाचं असतं. स्वप्न जरूर पहा, पण ती सत्यात उतरण्यासाठी जागेपणी तितक्याच तीव्रतेने लढा. अशाच विचारांसाठी, माहितीसाठी फॉलो करा, कमेंट करा. धन्यवाद.